केवळ पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई जी आहे ती आता नवीन योजनेमध्ये जी आहे तर ती दिली जाणार आहे. या नवीन योजनेमध्ये म्हणजे शेतकऱ्याचा प्रश्न आहे की नैसर्गिक आपत्ती घडली, दुष्काळ जर पडला तर मला मिळणार का नाही मिळणार. तर बरोबर. डेफिनेटली आहे. तर दांडेकर साहेबांचं म्हणणं होतं हे आहे की पीक वाढीच्या अवस्थेमध्ये जे जे काही विपरीत घटक घडतील, हं, जास्त पाऊस, कमी पाऊस, दुष्काळ, कीड रोगाचा प्रादुर्भाव, याचा सगळ्याचा परिणाम शेवटी उत्पादनावर होतो. हं. आणि ते उत्पादन केवळ पीक कापणी प्रयोग आधारित जी काही शास्त्रोक्त पद्धत आहे केंद्र सरकारने निर्धारित केली, ते राज्य शासनाने नाही, ती केंद्राने निर्धारित केली आहे. की प्लॉट कसे निवडायचे, काय निवडायचं, किती हे घ्यायचं, आणि त्याचं पीक कापणी प्रयोग त्याची समिती आहे, ज्याचे गाव पातळीवर जे सरपंच आहेत, पोलीस पाटील त्याचे मेंबर्स आहेत, त्याच्या समक्ष ते पीक कापणी वगैरे करायची. आणि त्या ठिकाणी जे काही उत्पादन येईल हं, त्या उत्पादनामध्ये चालू वर्षाच्या सरासरी उत्पादनामध्ये जर उंबट उत्पन्नापेक्षा जर घट जर आली तर नुकसान भरपाई सगळ्यांना समप्रमाणामध्ये दिली जाईल याच्यामध्ये. आणि जर नाही आली तर नाही मिळणार.